पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कता आता बाळगली जाते। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाच्या सरी ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि यामुळे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। एकूणच जर पाहिलं तर सूर्या नदीवरील जे धरण आहे धामणी धरण, त्या धामणी धरण मध्ये देखील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं सांगण्यात येते। एकूण जर पाहिलं तर 80 ते 85% पाणीसाठा जो आहे तो त्यामध्ये भरला गेला आहे। एकूणच जर पाहिलं तर त्या खालोखाल असलेला कवडास बंधारा जो आहे तोही देखील भरल्याचं सांगण्यात येते। एकूणच जर पाहिलं तर कुर्जे धरण आहे ते कुर्जे सध्या भरण्यात आलंय आणि यामुळे त्याचे तिन्ही दरवाजे जे आहेत ते दरवाजे देखील खोलण्यात आलेत। सध्या सूर्या नदी असो किंवा बाकीच्या वेरोळी नदी असो, या वेरोळी नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण झाली ते पाहायला मिळतं। एकूणच जर पाहिलं तर आज देखील पालघर जिल्ह्याला अलर्ट सांगण्यात आलाय आणि या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने पालघर जिल्ह्यातील जेवढ्या पण खाजगी असो किंवा माध्यमिक शाळा असो या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाण सह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी।